आज आम्ही वन डे पिकनिकचा प्लॅन केला. म्हणजे स्कूटीला सेल्फ मारला आणि तडक निघालो पुण्याच्या दिशेने. रस्ते ओले झाले होते, पावसाच्या रिमझिम सरी पडत होत्या. पुढे गेल्यानंतर ऐरोलीला राईट मारल्यानंतर आम्ही सरळ निघालो पुण्याच्या दिशेने. पुढे बघतो तर काय, इकडे पाऊसच नव्हता. खोपोलीला पोचल्यानंतर आम्ही गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतले. तिकडे थोडा पाऊस पडत होता. आतमध्ये गेल्यानंतर थोडा वेळ बसलो. मन प्रसन्न वाटत होतं. तुम्ही कधी आलात तर या स्थळाला नक्की भेट द्या, तुम्हालाही बरं वाटेल. तिकडे थोडा वेळ बसल्यानंतर गगनगिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि तसंच सरळ पुढे गेलो. रस्ता ओला झाला होता, पाऊस पडत होता. संडेला किंवा विकेंडला आलात तर तुम्हाला इकडे गर्दी मिळेल. आमचा प्रवास शुक्रवारचा असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. निसर्गाच्या विविध छटा आम्ही बघत होतो. दृश्य अगदी प्रसन्न होते. चारी बाजूकडे बघत असताना आम्हाला एक पाहुणा दिसला. कोण पाहुणा? नक्की बघा. हाच तो पाहुणा. इतका बिझी होता की त्याला कशाचाही भान नव्हतं. आम्ही आमचे फोटो काढण्यात मग्न होतो. आमच्यासारखे अनेक पर्यटक तिकडे आले होते, तेही फोटो काढत होते. हा साहेबा मात्र काही जागचा हटला नाही. तो आपल्यातच मग्न होता. पुढे आम्हाला एक दृश्य दिसले. डोंगराच्या कडेकडेने जाणारी ट्रेन आम्हाला दिसली. कमेंटमध्ये नक्की सांगा की ही ट्रेन कुठे जात असेल. प्रवास संपवून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने.